बातमी नाशिकची। नाशिकमध्ये मराठा समाजाचा रास्ता रोको आता सुरू झालाय। जुना जकात नाका आडगाव या परिसरामध्ये रास्ता रोको आंदोलन केलं जात आहे। नाशिक मुंबई महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। आरक्षणाच्या मागणीकरता मराठा समाज हा एकवटलेला आहे। मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा समाज आता या ठिकाणी एकत्रित आल्याचं पाहायला मिळत आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी नाशिकमधील सकल मराठा समाज हा नाशिक मुंबई महामार्गावर एकवटला आहे। नाशिकच्या जुना जकात नाका आडगाव या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको केलेला आहे। सगळे समाज बांधव एकवटले असून मराठा समाजाला तातडीने आरक्षण मिळावे यासाठी या ठिकाणी घोषणाबाजी केली जात आहे। सगळे जे वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहे, तर पोलिसांनी या ठिकाणी जे आंदोलनकर्ते आहेत त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी खरं तर रास्ता रोको करणाऱ्या सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी खरं तर यांनी रास्ता रोको या ठिकाणी केलेला होता। याच ठिकाणी रास्ता रोको करणाऱ्या सकल मराठा समाजाच्या बांधवांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील करण्यात आलेली होती। पोलिसांनी आता त्यांना ताब्यात घेतलेला आहे। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।